चालेल. धन्यवाद राहुल, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. अगदी योग्य वेळेला कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. सगळ्यात आधी आपण श्री ठाणेदार, US काँग्रेसमन, मिशिगन डिस्ट्रिक्ट 13 यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. खूप खूप धन्यवाद श्री सर. आणि तुमची ओळख सगळ्यांनाच आहे, पण तरी आपण थोडी औपचारिकता करूया आणि तुमची ओळख करून देऊया. ज्यांना कोणाला तुमच्याबद्दल माहित नसेल, मला वाटत नाही की या एवढ्या ह्याच्यात तुमच्याबद्दल ऐकलं नाही असं नाही. पण श्री ठाणेदार हे BMMचे माजी अध्यक्ष आहेत. ते माजी विश्वस्त पण आहेत. 2013 साली त्यांना BMMचा अवॉर्ड पण मिळालेला आहे कम्युनिटी सर्व्हिससाठी. तर ही त्यांची BMMच्या साईडची ओळख आहे. आणि ऑफकोर्स राजकारणात ते त्याच्यानंतर उतरलेले आहेत. आपण त्यांच्याकडून ते सगळं ऐकणारच आहोत. आणि श्री, तुम्हाला जर आठवत असेल तर तुमचा माझा परिचय 2013 साली झाला. आणि जेव्हा मला BMMचं अवॉर्ड मिळालं, स्पेशल ज्युरी अवॉर्ड, तेव्हा त्याची अनाउन्समेंट तुम्ही केली होती स्टेजवर. आणि मला तो दिवसही आठवतोय. आणि त्याच्या आदल्या काही कन्व्हेन्शन होतंच तेव्हा आपण भेटलो होतो. आणि तेव्हा तुम्ही मला ही श्रींची इच्छा, हे पुस्तक पुस्तक दिलं होतं त्या अधिवेशनात. तुमची स्वाक्षरी इथे आहे आणि खूपच सुरेख पुस्तक आहे. माझी बायको निवी, तिनं त्या रात्री अखंड जागून ते पूर्ण पुस्तक वाचलं आणि दुसऱ्या दिवशी ती ऍक्च्युली तुमच्या येऊन पाया पडली, तुम्हाला आठवत असेल तर. आणि हे तुमचं दुसरं पुस्तक आहे, पुन्हा श्री गणेशा. दोन्ही पुस्तकं अमेझिंग आहेत. जर कोणी वाचली नसतील तर नक्की वाचा. बरंच काही श्रींबद्दल सांगतो की माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने किती मोठा होऊ शकतो, हे साक्षात तुम्ही या पुस्तकाला बघू शकता. पण त्यापेक्षा आपल्या सगळ्यांना प्राप्त करून दिलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद. आमचं श्रींशी बोलणं झालंय. मला माहितीये काही कन्सर्न्स रेज झालेल्या होत्या. त्याबद्दल मी आधी सांगतो की श्री स्वतः हे BMMचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांना आपलं 501(c)(3) कसं असतं, रूल्स अँड रेग्युलेशन्स पूर्ण माहिती आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे इथे प्रचार करणार नाहीयेत. ना ते डेमोक्रॅटिक साईड घेणार आहेत, ना रिपब्लिकन पक्षाची साईड घेणार आहेत. ते फक्त अमेरिकेत अध्यक्षीय मतदान किंवा अध्यक्षीय निवडणुका कशा होतात याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत किंवा माहिती देणार आहेत. आणि तरुण पिढीला, तरुणांना जर कोणाला राजकारणात यायचं असेल तर त्यांना मार्गदर्शन करणार आहेत की काय काय करायला लागतं, कुठे इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात, काय करायला लागतं, व्हॉलेंटिअरिंग कुठून सुरू करू शकता. तर हा चांगला खेळीमेळीचा आपला कार्यक्रम असणार आहे. ह्याच्यात कुठलंही आपण राजकारणाला जास्त शिरकाव करणार नाही आहोत. तर कृपया निश्चिंत राहा. आपण हा प्लॅटफॉर्म BMMचा कुठल्याही राजकीय प्रचारासाठी वापरणार नाही आहोत. श्रींना अजिबात गरज नाहीये तसा प्रचार इथून करण्याची. आणि एवढंच मी बोलतो आणि राहुल तुमच्याकडे देतो. श्री, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद आमचं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल. म्यूट वर आहेस राहुल. धन्यवाद प्रसाद सर. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. फार मोठ्या माणसासमोर आज मला त्यांची मुलाखत घ्यायची किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्यासमोर चर्चा करायची वेळ आहे, त्यामुळं असं म्यूट अनम्यूट अशा गोष्टी होणार आहेत, थोडं सांभाळून घ्या. सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. माझं नाव राहुल देशमुख. माझ्याकडे BMMचं मराठी शाळा विभाग याचं काम आहे आणि या मराठी शाळा विभागाच्या अंतर्गत आपण हा अमेरिकेतल्या निवडणुकांचे अंतरंग आणि व्हाईट हाऊसची स्पर्धा असं चर्चासत्र आज आयोजित केलेलं आहे. आणि या चर्चासत्राला मगाशी प्रसाद सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जे वक्ते म्हणूयात, आपले पाहुणे म्हणूयात, आपल्या घरातलेच म्हणूयात, जे आलेले आहेत त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही आहे. त्यांचं नाव काँग्रेसमन श्रीनिवास ठाणेदार. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती सामान्य माणूस देखील असामान्य काम कसं करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. माझी स्वतःची सुद्धा काही खाजगी आठवण आहे. मी जेव्हा श्रीनिवास ठाणेदार सर आहेत आपले, त्यांचं जेव्हा पुस्तक हे मी ऑफिसला नुकताच जॉईन झालो होतो आणि रेडिओवरती ऐकलं, तेव्हा मला इतका भारावून गेलो मी. आणि ते 10-10, 15-15 मिनटं फक्त ऐकवायचे. तर अनेक वेळा सर तुमच्यामुळे माझी बस मिस झालेली आहे. पण पण त्या पुस्तकानं मी प्रचंड भारावून गेलेलो आहे आणि मी त्याची पारायणे केली. आणि मी हे सांगायची गरज नाही, फार मोठ्या मोठ्या लोकांनी हातात पुस्तक घेतल्या घेतल्या ते पुस्तक पूर्ण वाचून सोडलेलं आहे. जसं प्रसाद सरांनी दाखवलं तसं माझ्याकडे तुमच्या कॉपीज आहेत, फक्त त्याच्यावर सही तुमची घ्यायची राहिली आहे. तेवढी आता आपण भेटलो की नक्की घेऊयात. त्याच्यानंतर आपलं जर कोणी पुस्तक वाचलं नसेल तर नक्की ते पुस्तक वाचा. प्रत्येक मराठी माणसानं ते पुस्तक वाचावं असं मी नक्की तुम्हाला सांगेन. अशा प्रकारचं हे आत्मचरित्र आहे.
बेळगावातल्या एका गरीब कुटुंबात ज्यांचा जन्म झालाय असा माणूस आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती अमेरिकेत येऊन एक मोठा उद्योग उभा करतो. आणि एवढं कमी की काय म्हणून त्याच्या मनामध्ये सतत नवीन करायची इच्छा असते. आणि ती त्याला स्वस्थ बसून देत नाही. सतत धडपड करण्याच्या इच्छेमुळे तो आता अमेरिकेतल्या राजकारणात उतरतो आणि अमेरिकेत जाऊन संसदेमध्ये जाऊन खासदार बनतो. या सगळ्या गोष्टी अचंबित करण्यासारख्या आहेत. मराठी माणसाला खरं तर दोन गोष्टींचा नाद आहे. त्यातलं एक म्हणजे मराठी माणसाला नाटक आवडतं, म्हणजे, आणि दुसरं म्हणजे राजकारण. म्हणजे चार मराठी माणसं समजा जगाच्या पाठीवरती कुठेही जरी एकत्र आली तरी ते पहिल्यांदा काय करतात, तर मंडळ स्थापन करतात. आणि मंडळ स्थापन करून नाटक बसवतात. आणि मग त्यानंतर चालू होतो तो मंडळामधल्या राजकारणाचं नाटक. असे ते दोन्ही विषय मराठी माणसाला फार आवडतात. तर ठाणेदार सर सुद्धा असेच आपल्या सारखेच मराठी कुटुंबामधनं जन्म घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना अमेरिकेसारख्या देशामध्ये येऊन अमेरिकेतल्या राजकारणात उतरणं, ते सगळं समजून घेणं, तुम्ही जेव्हा त्यांच्यासारखे दिसत नसता तेव्हा त्यांच्यामध्ये राहून त्यांची मनं आणि मतं जिंकणं किती अवघड असतं हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच ऐकूयात. अतिशय खडतर परिस्थितीत मराठी कुटुंबात ते वाढलेले आहेत. त्यांची जडणघडण सगळी आपल्यासारखीच आहे. त्यामुळे हा विषय मांडण्यासाठी एका अस्सल मराठी माणसाच्या नजरेतून जेव्हा हा विषय आपल्याला पाहायचा असतो, तेव्हा ठाणेदार सरांच्या व्यतिरिक्त दुसरं नाव आमच्या समोर आलं नाही. सर जसे राजकारणात आहेत तसेच ते BMM मध्ये अनेक वर्ष सक्रिय होते. BOT, BMMच्या अध्यक्ष या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्यात. त्यामुळे त्यांना आपली ध्येय धोरणं अतिशय ट्रान्सपरंटली, पारदर्शकपणे माहिती आहेत. आणि त्याचमुळे त्यांची निवड या चर्चासत्रासाठी अतिशय सार्थ ठरते. आणि मी याच्यासाठी असं म्हणेन, समजा एखादा मेस्सी हा फुटबॉल शिकवायला आपल्या मुलांना आला, तर आपण असं म्हणणार नाही की तो अर्जेंटिनाचा प्रचार आणि प्रसार करतो. सगळ्यांना माहिती आहे मेस्सी कोण आहे. त्याच प्रकारचे ठाणेदार सर आहेत. ते आपल्यासाठी माहिती घेऊन आलेले आहेत, माहितीचा खजाना घेऊन आलेले आहेत. नक्की आपण त्यांचा त्यांच्या माहितीची अ, आपण सगळेजण मेजवानी घेऊयात. कार्यक्रम मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हावा, त्याच्यामुळे याच्यामध्ये अनेक वेळेला संदर्भ राजकारणाचे येतील. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही कुठल्याही पक्षाचा, मग तो डेमोक्रेटिक असेल, मग तो रिपब्लिकन असेल, उबाठा असेल, शिंदे गट असेल, कुठला आठवले गट असेल, रिपब्लिकन असेल, मनसे असेल, कुठल्याही पक्षाचा प्रचार आणि प्रसिद्धी याचं कार्यक्रमाचं उद्दिष्ट नाही आहे, हे आम्ही आत्ताच सांगतोय. कार्यक्रम खेळीमेळीचा व्हावा, त्यामुळे याच्यामध्ये नर्मविनोद असेल, काही उदाहरणं द्यायची असतील म्हणून अनेक वेळा संदर्भ येतील, पण त्याचा कोणी चुकीचा अर्थ घेऊ नये. आता याच्यामध्ये नमनाला घडाभर मी तेल घातलंच आहे. तर एक शेवटची ओळ सरांबद्दल सांगतो. मला जेव्हा जेव्हा मी श्रीनिवास ठाणेदार सरांशी माझं इंटरॅक्शन होतं, किंवा त्यांचं पुस्तक मी अनेक वेळेला वाचलेलं आहे, त्यावेळेला मला एकच कोलंबसचं गर्वगान नावाची कविता आहे ती आठवते. त्याच्यामधल्या शेवटच्या ज्या ओळी आहेत त्या म्हणजे, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अमुच्या आशा, किनारा सागरा तुला पामर आला. एवढं बोलून आता मी श्रीनिवास ठाणेदार सरांकडे वळतो. सर, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही याचं आधी उद्घाटन करावं आणि नंतर आपण आपल्या प्रश्नोत्तराकडे जाऊयात. सर तुमचं, हां, मी तुम्हाला अनम्यूट करतो. गुड. नमस्कार मंडळी, नमस्कार. खूप मित्र दिसत आहेत, बऱ्याच दूर होऊन आलेले. रात्रीच्या वेळी तुम्ही वेळ काढलात, म्हणून तुमचे सर्वांचं धन्यवाद. आणि BMMचे आपले नवे प्रेसिडेंट प्रसाद पानवलकर यांनी ही त्यांची कल्पना सुरुवातीला, आणि त्याच्यातूनच आपण हे सुरुवात करतोय. आणि राहुल देशमुख यांनी गेली काही 2 आठवडे खूप काय काम केलं ह्याच्यावरती. त्यामुळे त्या दोघांचे खूप आभार. आणि आपण थोडस आपल्याला इथं बोललं जातं की 501(c)(3 आहे, त्यामुळे राजकारणावरती बोलू नये वगैरे. खरं म्हणजे राजकारणामध्ये बोलणं, दोन्ही बाजूनं बोलणं ही खूप मजेची गोष्ट आहे. तुम्हाला सर्वांनाच हे माहित आहे. त्यामुळे आज त्यातलं थोडंसं आपल्याला नाही करता येणार आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की 501(c)(3 न अमुक एक व्यक्तीला मत द्या किंवा देऊ नका असं सांगू नये. या व्यतिरिक्त कुठलंही डिस्कशन अलाउड आहे. तरी पण आपण थोडस संयमानं घेऊ हे.
त्यामुळं थोडंसं ते तितकं खुशखुशीत असणार नाही एखाद वेळेस, तुमच्या दिवाळीच्या फराळासारखं खुशखुशीत असणार नाही. पण आपण उपयोगी होईल सगळ्यांना याचा प्रयत्न करू. तुमचे प्रश्न जेवढे येतील त्याप्रमाणे आपण जास्त बोलू. मी एकटाच बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनात काय आहे ते सांगा आणि आपण छोटीशी क्विक उत्तरं देऊ आणि पुढे जाऊ. धन्यवाद सर. सगळ्यांना काही ग्राउंड रूल्स सांगतो की तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका आणि आम्ही ते नक्की घेऊ. सरांना ह्या कार्यक्रमानंतर लगेच पुढे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे, त्यांची मुलाखत आहे टीव्ही चॅनलवरती. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला घेता येईल या हिशोबाने आपण ते चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका. तुमचं नावासकट आपण तो प्रश्न त्यांना विचारूयात, किंवा जर एकाच प्रकारचे 4-5 प्रश्न असतील तर त्याला एकत्र करून आपण विचारूयात. तर काँग्रेसमन श्रीनिवास ठाणेदार सर, पहिला प्रश्न असा आहे की अमेरिकेतली निवडणुकीची प्रक्रिया साधारणपणे कशी असते? सो पॉप्युलर मतांनी आपल्याकडे म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे जसा पंतप्रधान निवडला जातो, तो संसदेमध्ये जे मेजॉरिटी असतील त्या पक्षाचा होतो आणि त्यांचा नेता जो असतो तो पंतप्रधान होतो. त्यामुळं पंतप्रधान हा लोकांनी निवडलेला नसतो, तर त्या लोकसभेतल्या खासदारांनी निवडलेला असतो. इथं कसं होतं की ही इलेक्शन तुम्हाला माहिती आहे अमेरिकाभर सर्व लोक यासाठी मतदान करतात. पण याच्यामध्ये सुद्धा फरक असा आहे की मेजॉरिटी ज्याला मतं पडतील तो प्रेसिडेंट होईल असं जवळजवळ होत नाही. बऱ्याच वेळेला डेमोक्रेटिक लोकांना जास्त मतं पडतात. मागं हिलरी क्लिंटनला मला वाटतं 4-5 मिलियन मतं जास्त पडली होती, तरीही ट्रम्प प्रेसिडेंट झाला. याचं कारण एवढंच आहे की इथं पॉप्युलर मतामुळं प्रेसिडेंट ठरवलं जात नाही, तर प्रत्येक राज्याला काही ठराविक मतं दिली जातात. म्हणजे तुम्ही जर ते राज्य जिंकला तर तुम्हाला त्या राज्याला जी असाइन केलेली मतं आहेत ती सगळी तुम्हाला मिळतील. असं करून ज्याला सर्वप्रथम 270 मतं पडतील राज्यांची सगळी गोळा करून, तो तो पुढचा प्रेसिडेंट होईल. आता तुम्ही हे मस्त प्रेझेंटेशन राहुलनी बनवलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येकामध्ये तुम्ही पाहताय की एक नंबर आहे. विस्कॉन्सिनला 10 नंबर आहे, मिशिगनला 16 आहे. कॅलिफोर्निया हे प्रचंड मोठं राज्य असल्यामुळे त्यांना 55 आहे. असा सगळा हा प्रकार आहे. बरं, ह्याच्यामध्ये काही ब्लू स्टेट्स आहेत आणि काही रेड स्टेट्स आहेत. रेड स्टेट्समध्ये सहसा रिपब्लिकन उमेदवाराला मेजॉरिटी मिळते, त्यामुळे त्या राज्याची सर्व मतं त्या उमेदवाराला मिळतील. त्याविरुद्ध जिथं ब्लू स्टेट्स आहेत हे जवळजवळ नेहमीच डेमोक्रेटिक लोकांना मत देतात. त्यामुळे होतं काय की जरी आपली 50 राज्य असली ना तरी यातली एक मोजकी 6-7 राज्य जी आहेत ती निर्णायक ठरतात. कारण ती राज्य म्हणजे असे स्विंग स्टेट्स आहेत. ती दोन्ही बाजूला कधी ती रिपब्लिकनला वोट करतील किंवा कधी ती डेमोक्रेट्सना वोट करतील. मागच्या खेपेला जॉर्जिया एक उदाहरण म्हणून तुम्ही बघितलं तर जॉर्जियानं जो बायडन म्हणजे डेमोक्रॅटला वोट केलं होतं. नॉर्मली ते राज्य रिपब्लिकनला वोट करतं. अशी या राज्यांना स्विंग स्टेट्स म्हणतात. मिशिगन सुद्धा एक स्विंग स्टेट आहे. ट्रम्पनं मिशिगन जिंकलं होतं त्याच्या 2016च्या इलेक्शनमध्ये, पण त्यापूर्वी ओबामानी मिशिगन जिंकलं होतं. तेव्हा असा हा सगळा फरक होतो आणि मग शेवटी काय होतं की ती इलेक्ट्रोल वोट्स जी आहेत ती एकत्र केली जातात आणि 270 ज्याला मिळतील तो आपला ती पुढची प्रेसिडेंट होईल. वा, मस्त. सर, तुम्ही आता स्विंग स्टेट बद्दल काहीतरी बोललात, जरा आम्हाला हो. समजून सांगता का स्विंग स्टेट म्हणजे नक्की काय? तर खरं म्हणजे काय आहे की जवळजवळ 50 राज्यामधली 40-42 राज्यामध्ये निवडणुकीमध्ये कुठला पक्ष जिंकेल हे जवळजवळ नक्कीच असतं. आता तुम्ही अलाबामा घ्या. अलाबामा हा इतका कन्झर्वेटिव्ह देश आहे, भाग आहे, राज्य आहे की ते नेहमीच आपलं रिपब्लिकन उमेदवाराला मदत करतं, व्होट गेन करतं. त्याच्यामध्ये असं काही फ्लक्च्युएशन नाही. किंवा आता मिशिगन कसं आहे
एकदा त्यांनी ट्रम्पला दिलं 2016ला, 2020ला बायडनला दिलं. असं ते बॅक अँड फोर्थ असतं जेव्हा, त्याला एक पर्पल स्टेट म्हणतो आम्ही. ते कधी ब्लू असतं तर ते कधी रेड असतं. रेड हा रिपब्लिकन पक्षाचा रंग समजला जातो आणि ब्लू हा डेमोक्रॅटचा. त्यामुळे कधी ही राज्य ब्लू होतात, कधीही रेड होतात. त्यामुळे त्या राज्यांना स्विंग स्टेट म्हटलं जातं. म्हणजे तसं बघितलं तर या ज्या 6-7 राज्यामध्ये जे काही होईल, जो ही या राज्यामधली मतं जिंकेल तो प्रेसिडेंट होईल. तेव्हा आता सगळा कल असा आहे की हे कमला हॅरिस म्हणा किंवा डोनाल्ड ट्रम्प. आता कमला हॅरिस आमच्या मिशिगनमध्ये जस्ट गेल्या 4 आठवड्यामध्ये 6 का 7 वेळा त्यांनी फेरी मारली. पण त्या कधी अलाबामामध्ये जाणार नाहीत किंवा त्या आणि कुठं जाणार नाहीत, कारण तिथं काही फरक नाही पडणार तिथं जाऊन. तेव्हा असा सगळा हा प्रकार चालू असतो की जिथं जास्त ही स्विंग स्टेटमध्ये जास्तीत जास्त चुरशीची निवडणूक असते, तिथं टेलिव्हिजनवरती जाहिराती खूप असतात. आता नितीन जोशींच्या इलिनॉयमध्ये ते डेमोक्रॅटिक राज्य आहे, त्या तिथं नेहमीच डेमोक्रॅट निवडून येईल. त्यामुळे तिथं एवढा प्रचार नाही आहे. तिथं एवढे कोणी, ओबामा आता आमच्याकडे आले होते, त्यांनी प्रचार केला. बाकी लोक इथे येतात आणि प्रचार करतात. पण तिथं तसं इलिनॉयमध्ये काही फारसा गडबड नाही आहे, कारण माहिती आहे काय आउटकम तिथं काय होणार आहे हे. असा सगळा हा प्रकार चालतो. तुम्ही म्हणताय ते मी निरीक्षण करतोय सर आता, कारण की मी जिथे राहतो पिट्सबर्गमध्ये, हो त्याच्या चारही बाजूला आता ट्रम्प दर आठवड्याला येत आहेत. म्हणजे चारही बाजूला ते हो सतत येत आहेत. आणि मला हो असं वाटलं की एवढा मोठा माणूस आणि सतत आपल्या घराजवळ इतका येतोय, असं सगळीकडे कसा काय जाऊ शकेल तो. पण मग जेव्हा तुम्ही स्विंग स्टेटचं हे सांगताय तेव्हा मला ते थोडं जाणवतंय की त्यांचं लक्ष या स्विंग स्टेटकडे जास्ती आहे. हो. आणि ही जी स्विंग सेटची जी इलेक्शन जिंकली जाते, 2-3 हजाराचा फरक असतो, कधी कधी 5 हजाराचा फरक असतो. म्हणजे तसं म्हटलं तर इतकी लोक, मिलियन्स ऑफ पीपल वोट. पण ट्रम्प जेव्हा मिशिगन जिंकला 16 साली, तो मला वाटतं काहीतरी 16,000 मतांनी फक्त जिंकला मिशिगन. पण तसं जिंकल्यानंतर त्याला संपूर्ण मिशिगनची जी काही वोटिंग होतं, नंबर्स होते, ते संपूर्ण नंबर त्याला मिळाले. बरोबर. त्यामुळे वोटिंग या स्विंग स्टेटमध्ये अतिशय चुरशीचं मतदान असतं आणि थोड्या मतानं मागं पुढं होऊ शकतं. तेव्हा असं बघा की मिशिगनमध्ये 16,000 भारतीय लोक मतदार आहेत. तेव्हा आपल्याला असं वाटलं की आपल्याला काय करायचं या निवडणुकीचं म्हणून. पण ते 16,000 लोक ठरवू शकतील की कुठला उमेदवार आला पाहिजे म्हणून. कारण तो मतांचं जे मार्जिन असतं, विनिंगचं मार्जिन असतं, ते इतकं कमी असतं की सगळ्यांची मतं त्यामुळे महत्वाची ठरली जातात. वा. सो आता बेसिक प्रश्न आहे सर आपल्याला, की याच्यामध्ये कोण मतदान करू शकतं, एलिजिबिलिटी काय मतदारांची. अर्थातच तुम्ही अमेरिकेचे सिटीजन असायला पाहिजे. तुम्ही रजिस्टर्ड वोटर पाहिजे. अर्थात रजिस्ट्रेशन करणे खूप सोपं करून टाकले आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, इन पर्सन रजिस्ट्रेशन आहे. मिशिगनमध्ये तरी तुम्ही इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जाऊन रजिस्टर करू शकता क्लर्कच्या ऑफिसमध्ये. सो अच्छा. इतकं काही सोपं झालंय. आता इलेक्शन पूर्वी कसं असायचं की 5 तारखेला इलेक्शन, म्हणजे नोव्हेंबर 5. मग त्या दिवशी तुम्हाला कुठं कामासाठी बाहेर गावी जायचं आहे की तुम्ही इंडियाला गेलात, मग तुम्हाला मतदान नाही करता येत. पण आता काय, तुम्ही अब्सेंटी मतानं, म्हणजे पोस्टानं मतदान करू शकता. 8-9 दिवस अगोदर मतदान केंद्र प्रत्येक ठिकाणी उघडली आहेत. त्यामुळे तुम्हाला इलेक्शन डेचं काही खरं महत्व नाही आहे. तुम्ही कधीही मत देऊ शकता आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या मतामुळे काही फरक होऊ शकेल. अच्छा. सर आपल्याला काही मुलांकडनं प्रश्न आलेत. पहिला म्हणजे इलेक्ट्रल स्टेटचे वोटिंग तुम्ही सांगितलं, जे वेटेज सांगितलं, तर ते कसं ठरवतात. हे आपल्या फाउंडिंग फादर्सनी ठरवलेलं आहे, प्रत्येक राज्याचं काय महत्व, किती त्याला महत्व द्यायचं. आणि ते बरंच लोकसंख्येवरती, साईजवरती अवलंबून आहे. त्यामुळे ते नंबर्स ठरलेलेच आहेत. मिशिगनचे नेहमी 16 म्हणजे 16च असतील नंबर. कॅलिफोर्नियाचं 55 म्हणजे 55च असतील. मग मग तुम्ही कॅलिफोर्निया जरी एक मतानं जरी जिंकलं, एक व्होटनं, तरी तुम्हाला ती सगळी 55 मतं तुम्हाला मिळतील. अच्छा. आणि हे बदलतं का.
असा पण हे प्रश्न आहे. बदलत नाही. हे बदलत नाही. पण प्रत्येक राज्य म्हणजे एखाद्याच कुठेतरी राज्यामध्ये असं आहे की तिथं काँग्रेसनल डिस्ट्रिक्ट प्रमाणे मतं दिली जातात, बदलली जातात इलेक्टोरल कॉलेज. पण एक थोडक्यात म्हणजे काय आहे की कुठल्याही एका राज्यानं म्हणजे आता तुम्ही असं बघितलं जर न्यूयॉर्कमध्ये आणि कॅलिफोर्नियामध्ये अ, खूप डेमोक्रॅटिक लोकांची संख्या जास्त आहे. तर असं होऊ नये की काही राज्यांच्या संख्या एवढ्या मोठ्या असल्यामुळे त्या राज्यांना जास्त अधिकार मिळतील की कोण प्रेसिडेंट व्हावा म्हणून. यासाठी आपल्या फाउंडर्सनी कॉन्स्टिट्यूशन लिहिताना याची अशी तरतूद केली आहे. त्यामुळे कुठल्याही एका राज्याला याच्यामध्ये जास्त प्रभाव त्याचा होणार नाही अशा रीतीने. अच्छा. पण मग आता हे जे मतदान होतं सर, ते गुप्त मतदान असतं, इलेक्ट्रॉनिक असतं, कसं असतं हे? म्हणजे तुम्ही मतदान केलं की नाही हे पब्लिकली माहीत असतं. तेव्हा बरेच वेळेला असे होतं की एखादे उमेदवार असतात पण त्यांनी आयुष्यामध्ये कधीच मतदान केलं नसेल किंवा गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी फक्त 2च वेळेला मतदान केलंय. ही गोष्ट जाहीर आहे आणि पब्लिकली अवेलेबल आहे. तुम्ही वोटिंग केलं का नाही केलं. पण तुम्ही कुणाला वोट दिलं हे तुम्ही जर सांगितलं नाही तर कुणाला समजणार नाही. पण मग इथे सर रजिस्टर वोटर्स एका एका पक्षाचे अशी काहीतरी संकल्पना आहे, ते काय असतं? म्हणजे तुम्ही जेव्हा वोटिंगला रजिस्टर करा तुमचं नाव तर तुम्हाला असं विचारलं जातं की तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात. म्हणजे तुमचा कल रिपब्लिकनकडे आहे तुम्ही डेमोक्रॅटकडे आहे. म्हणजे आता भारतामध्ये तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशनला जावा त्या तुम्हाला विचारतात तुम्ही बीजेपीचे आहात का काँग्रेसचे आहात का आणि कुणाचे आहात. पण इथं तर का विचारत त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी की आपल्याकडे कसं आहे म्हणजे भारतामध्ये कसं होतं की ते पक्षश्रेष्ठी जे असतात ते तुम्हाला निवडणुकीचं तिकीट देतात. हो म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी वगैरे हे लोक ठरवतील की त्यांच्या काँग्रेसचे उमेदवार कोण कोण असतील आणि पक्षश्रेष्ठीने सांगितलं त्याच्यावरती यादी दिली की ते उमेदवार झाले. आता इथं अमेरिकेत कसं आहे की उमेदवार कोण असेल हे ठरवायला इथं कोणी पक्षश्रेष्ठी नाही. तर जनताच त्यांची निवडणूक होते. म्हणजे दोन्ही पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या निवडणुका अगोदर होतात. त्याला आपण प्रायमरी म्हणतो आणि त्या प्रायमरीमध्ये फक्त त्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये वोटिंग करतात. त्यासाठी तुम्ही जेव्हा रजिस्टर कराल तेव्हा त्यांना सांगावं लागतं की तुम्ही इंडिपेंडंट आहात का तुम्ही डेमोक्रॅट आहात का तुम्ही रिपब्लिकन आहात. मग काही राज्यामध्ये असंख्य नियम आहेत की त्यांच्या प्रायमरीमध्ये डेमोक्रॅटच्या प्रायमरीमध्ये तुम्ही रिपब्लिकन जाऊन वोटिंग करू शकतात किंवा वाईस वर्सा असं सुद्धा करू शकतात. तेव्हा हे असे नियम आहेत. पण शेवटी काय होतं की चांगली गोष्ट अशी आहे की पक्षाचा उमेदवार लोकांनी ठरवला जातो. तो कोणी किती पैसे दिले त्या पक्षश्रेष्ठींना म्हणून किंवा आणि कुठल्या कारणासाठी निवडला जात नाही. तेव्हा इथंच एक फेअरनेस खूप आहे याच्यामध्ये की पहिल्यांदा उमेदवार कोण आहे हे सुद्धा जनताच ठरवते. पक्षश्रेष्ठी ठरवत नाही. खूप छान हा फरक सांगितलात, कारण आपल्याकडे आणि या इथे खूप फरक असतो. मग जर असं असेल सर, तर इथे निवडणुकीमध्ये येणारा पैसा कुठून येतो? खूप पैसा लागतो याला. दुर्दैवानं काय आहे की अमेरिकेतल्या निवडणुकीला प्रचंड खर्च आहे. म्हणजे आता आपण मी आता मेंबर जो आहे तो लोकसभेचा आहे. त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात आणि मग आमची राज्यसभा जी आहे त्याला आम्ही सेनेट म्हणतो. मग सेनेटमध्ये फक्त 100 लोक आहेत आणि आमच्याकडे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये 435 लोक आहेत. बरं ते 100 लोक कसे तर ते प्रत्येक राज्याला 2-2 सीट्स दिल्या आहेत. 50 म्हणून 50 दुणे 2 100. मग लहान राज्य असू दे किंवा मोठं असू दे कॅलिफोर्नियासारखं भलं मोठं राज्य किंवा अगदी लहानचं कुठलं तरी डेलावेअर सारखं राज्य सगळ्यांना 2च सेनेटर प्रत्येकानं. त्यामुळे परत कुठल्याही एका राज्यानं किंवा काही ठराविक राज्यांनी इन्फ्लुअन्स करू नये अनड्यू इन्फ्लुअन्स म्हणून हे 4 फाउंडर्सनी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की 2च हे असतील. सर एक प्रश्न आला इंटरेस्टिंग आपल्याला, की
आत्ताच हल्ली भारतामध्ये तर तुम्हाला माहिती असेल की नोटा नावाचा एक ऑप्शन आलेला आहे की या सगळ्या उमेदवारांना सगळे भ्रष्ट आहेत, मला ह्याच्यातला कोणीच नकोय. तर असं हा काही इथं आहे का सर? आहे ना. इथं तुम्हाला यू कॅन राईट इन अ कॅन्डिडेट. काय काय लोक मिकी माऊस लिहितात. म्हणजे काय सर, मला नाही कळलं. म्हणजे काय की आता तुम्ही असं, तुम्ही जेव्हा वोटिंगला जाल हं. तेव्हा तुम्ही जे मतदान पत्रिका तुम्ही पाहाल, तर त्याच्यामध्ये आता असेल की प्रेसिडेंट, मग त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प असेल, मग नंतर कमला हॅरिस असेल, मग नंतर बाकीचे कोणी लिबरेट पार्टी किंवा आणखीन दुसरी काहीतरी वर्कर्स पार्टी वगैरे असेल, आणि शेवटी एक मोकळी जागा असेल, तिथं तुम्ही कुणाचंही नाव लिहू शकता. अच्छा, हे हे नव्हतं माहिती मला, म्हणजे हे नवीन हा, आहे इथे. म्हणजे तो उमेदवार असेल किंवा नसेल, तुम्ही तुमचं स्वतःचं नाव देऊ शकता, तुम्ही तुमच्या आईचं नाव देऊ शकता, तुमच्या मुलाचं नाव देऊ शकता. ही एक तुम्हाला फ्रीडम आहे की तुम्ही कुणाचंही तिथं नाव देऊ शकता आणि मग ते मत मोजलं जाईल. मग त्या माणसाने उभं राहायची गरज नाही, असा फॉर्म वगैरे उभं राहायची भरायची? गरज नाही. तुम्ही जर म्हणालात की मला हा माणूस व्हावा असं वाटतं, तर तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. अच्छा, असं असं एक तुम्हाला पण तुमचा पूर्वीचा जो प्रश्न होता तो फार चांगला प्रश्न होता. त्याचं मी पूर्ण उत्तर दिलं नाही, म्हणून परत एकदा सांगतोय हो सर. की अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये, अर्थात भारताच्या इलेक्शनमध्ये पैशाचा प्रभाव अति आहे. त्यातले बरेचसे हे अनकाउंट न केलेले पैसे असतात, काही अंडर द टेबल पैसे असतात. पैसे ते कुठून येतात, या राज्यकर्त्या म्हणजे उमेदवारांच्याकडे पैसे येतात कुठून हे समजत नाही, किंवा हे सगळं रेकॉर्डेड नसतं. दुसरं म्हणजे ते किती खर्च करतात याचा अंदाज नसतो. याविरुद्ध आम्हाला जवळजवळ इलेक्शनच्या होल इयरमध्ये 4-5 वेळेला रिपोर्ट द्यावे लागतात, फायनान्शियल रिपोर्ट द्यावे लागतील. कुठून पैसा आला, येतो तो पैसा सगळा चेकने येतो, कॅशनं पैसे घेणं अलाउड नाहीये, ऑनलाईन पैसे येतात. आणि मग ते पैसे कोणी दिले, किती दिले, प्रत्येकाला लिमिट आहे की तुम्ही आता माझी काँग्रेसची म्हणजे संसदेसाठी तुम्ही माझ्या प्रायमरीला फक्त $3300 मॅक्सिमम देऊ शकता. अच्छा. म्हणजे तुम्ही किती तुमच्याकडे मालमत्ता असू दे, तुम्हाला एक लिमिट आहे की एवढाच तुम्ही पैसे देऊ शकता. मग जनरल इलेक्शनला पण तेवढेच तुम्ही देऊ शकता. प्रेसिडेंटच्या इलेक्शनला तुम्ही इतके देऊ शकता. म्हणजे प्रत्येक पर पर्सन यू कॅन ओनली डोनेट सो मच, असं एक लिमिट आहे. आणि दुसरं म्हणजे काय की सगळा जो खर्च तुम्ही कराल, त्या सर्व खर्चाचा अहवाल, डिटेल्ड अकाउंटिंग सबमिट करावं लागतं. पण होतं काय की आता भारतामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन सुरू आहेत किंवा होतील, आणि त्या इलेक्शन फक्त एक आठवडा जवळ झाला आता इलेक्शन अनाऊन्स करून, त्यानंतर सगळी लोकांच्या उमेदवारांच्या याद्या आल्या, तर 25 नोव्हेंबरला ही इलेक्शन पूर्ण होईल. तेव्हा हो. ही भारतामध्ये ही इतकी एफिशियंट प्रोसेस आहे, शॉर्ट प्रोसेस आहे. त्या विरुद्ध अमेरिकेमध्ये ही प्रोसेस जवळजवळ 12 महिने, 18 महिने चालते, आणि त्यामुळं खर्च प्रचंड वाढतो. जवळजवळ $1 बिलियन खर्च केले जेव्हा ओबामा निवडून आला त्यावेळेला त्यांनी. त्यावेळेला 1 बिलियन, जे $1 बिलियन होते ते आता 1.5 बिलियन, 2 बिलियन पर्यंत जात आहेत. त्यामुळं खर्च प्रचंड वाढलाय, कारण ही स्पॅन खूप मोठा आहे. 12, 16, 18 महिने हे सगळं चालू असतं. टेलिव्हिजनच्या जाहिराती तुम्ही आता पाहताय, ज्या स्विंग स्टेटमध्ये प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला एक जाहिराती पाहतायत. मी स्वतः पण ज्या जाहिराती टाकल्यात माझ्या इलेक्शनसाठी म्हणून, तर त्याची खर्च खूप असतो. प्रत्येक जाहिरातीचे 4-4, 5-5 हजार असे तुम्ही दिवसाला जवळजवळ 100,000, 200,000, कधी कधी $1 मिलियन खर्च केले जातात. प्रेसिडेन्शियल लेवलवरती तरी मला वाटतं की महिला ते 100हून अधिक मिलियन्स खर्च करतील ऍडव्हर्टायझिंग वरती. तेव्हा हा खर्च प्रचंड आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येकी काही अमाऊंट तुम्ही देऊ शकताय, पण मग त्याच्यामध्ये काही लूप होल्स आहेत. मग तुम्ही जर एक पॅक बनवली, तर त्या पॅक मधला तुम्ही कितीही डोनेट करू शकता. मग असं काय होतं की अशा काही पॅक्स बनवल्या जातात. म्हणजे आता इलॉन मस्कनं स्वतःची एक पॅक बनवली आहे. पॅक म्हणजे PAC,
पॉलिटिकल ऍक्शन कमिटी, आणि त्याच्यामुळे त्यांना किती पैसे टाकले तरी चालतात. आणि मग त्याची जी संस्था आहे ती पॅक आहे, ती स्वतंत्रपणे जाहिराती करू शकतील एखाद्या त्यांच्या ज्या आवडीचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी. सो असे काही लूपहोल्स आहेत. त्यामुळे ही सिस्टीमही काही परफेक्ट नाही आहे. जरी भारतामध्ये तुम्हाला तिथं खूप अंदाधुंदी दिसेल, खूप गैरव्यवहार दिसतील, अनएथिकल व्यवहार दिसतील, पण इथं सुद्धा म्हटलं तर ही काही परफेक्ट सिस्टीम नाही आहे. आणि सेनेटसाठी आता आमच्याकडे एक अत्यंत चुरशीची सेनेटची इलेक्शन आहे आता, आणि दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी $80 मिलियन टेलिव्हिजनवरती खर्च केलेत सिनेटच्या एका जागेसाठी. असा हा प्रचंड पैशाचा वेस्टेज होतं, आणि त्यामुळं लिमिटेशन येतं की कोण उभा राहू शकेल इलेक्शनला. तेवढा पैसा जमवायचा कसा, आणि हा पैसा आपल्याला लोकांच्याकडून जमवावा लागतो. मग जेव्हा तुम्ही लोकांच्याकडून हा पैसा जमवाल तेव्हा तुम्ही त्यांना काय प्रॉमिस करताय, कसले तुम्ही ऑब्लिगेशन्स काय घेताय त्यांची, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी काही प्रश्न आले होते, कारण तुमच्या आधीच्या उत्तरानं अनेक जण उत्तेजित झाली होती आणि मी इंडिपेंडेंट कसं उभं राहायचं किंवा पब्लिक सर्व्हिस आणि कम्युनिटी सर्व्हिसमधनं याला काही मार्ग आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आलते. तर त्याच्यावर तुम्ही थोडक्यात उत्तर द्याल का, की इंडिपेंडेंट कसं उभं राहायचं आणि तुम्ही कम्युनिटी सर्व्हिसमधनं या क्षेत्रात येऊ शकता का? हा, तर काही इलेक्शन्स नॉन पार्टिसन असतात. आता डिट्रॉइट या शहराचा मेयर जर व्हायचा असेल तर तुम्ही रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट्स असं असण्याची जरुरी नाही. आणि तेव्हा कसं ती इलेक्शन कशी होते की त्याला 7, 8, 9 उमेदवार उभे राहतात. त्यातले काही रिपब्लिकन असतील, काही डेमोक्रॅट्स असतील. मग त्यातले जे टॉप मध्ये दोघं येतील त्यांच्यामध्ये ती फायनल जनरल इलेक्शन होईल. मग कधी कधी कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा हाच प्रकार आहे. तेव्हा कधी कधी शेवटी एखादी एरिया खूप डेमोक्रॅटिक असेल तर तिथले दोन्ही उमेदवार डेमोक्रॅट्स असू शकतील जनरल इलेक्शनमध्ये. अर्थात मिशिगनमध्ये असा प्रकार नाहीये. तुम्ही तुमच्या पक्षाची इलेक्शन जिंकलात की तुमचा तो डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांच्यामध्ये जनरल इलेक्शन होईल. सो काही फरक आहे, पण तुम्हाला सहसा तुम्हाला एक पार्टी निवडावी लागेल. तुम्हाला एक डेमोक्रॅट्स म्हणून तरी रन करावं लागेल किंवा रिपब्लिकन म्हणून, कारण इंडिपेंडेंट म्हणून रन करणं जवळजवळ या देशामध्ये शक्य नाहीये. ते एक अपवाद आहे खरं म्हणजे, कारण इतकं सो डिव्हायडेड आहे. दोनच पक्ष आहेत आणि दोन्ही पक्ष खूप स्ट्रॉंग आहेत. तेव्हा तुम्हाला एक किंवा दुसरी भाग तुम्हाला ते दोन्ही आता मी जेव्हा मिशिगनच्या गव्हर्नरसाठी उभा राहायचं ठरवलं त्यावेळेला माझी काही अशी पार्टी अशी नव्हती डोक्यामध्ये, कारण मी काही तोपर्यंत बाकी बिझनेस केला, शिक्षण केलं, पण मी काही राजकारणी नव्हतो जेव्हा. आणि ती गव्हर्नर म्हणजे त्या राज्याचा मुख्यमंत्री, फक्त तो लोकांच्याकडून निवडला जातो. तर मी बघितलं की दोन्ही पक्षाची मतं काय आहेत, की रिपब्लिकन लोकांना काय हवं आहे. त्यांना स्मॉल गव्हर्नमेंट पाहिजे आहे, त्यांना टॅक्सेस कमी पाहिजे आहेत, त्यांना म्हणजे त्यांचं काही थोडंसं त्यांचं म्हणजे त्यांना गेज LGBTQ हा प्रकार त्यांना फारसा नाही आवडत, वगैरे वगैरे, शिक्षणामध्ये अबॉर्शनचं. तर मी असा विचार बघितलं की माझे सगळे विचार एका पक्षाला म्हणजे बसत नाहीये, किंवा डेमोक्रॅट म्हणून पूर्ण बसत नाहीयेत किंवा रिपब्लिकन म्हणून पूर्ण बसत नाहीये. पण मला शेवटी एक निर्णय घ्यावा लागला की कुठल्या पक्षाचा उमेदवार मला व्हायचा आहे. मग मी बघितलं की ज्या पक्षाची मतं जी आहेत ती माझ्याशी जुळती आहेत, जास्तीत जास्त जुळत आहेत, तो पक्ष निवडायचा. असं करून मी माझी पार्टी त्यावेळेला निवडली, कुठल्या पक्षानं रन करायचं. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असं तुम्ही निवडलं. हो हो. आता आपण थोडं टेक्निकल प्रश्नांच्या थोडं पुढे जाऊयात. मला माहिती आहे बरेच मला टेक्निकल प्रश्न येत आहेत, पण मला वाटतं की साधारणतः तुम्हाला अंदाज दिला असेल काँग्रेसमन श्रीनिवास ठाणेदार सरांनी की कसं या प्रोसेसमध्ये यायचं. थोडंसं पुढचं म्हणजे सर, या निवडणुकीमध्ये दोन जे प्रमुख पक्ष आहेत, तर 2024च्या निवडणुकीत तुम्हाला असे प्रमुख मुद्दे काय वाटत आहेत? मी कुठल्या पक्षाच्याकडे जाणार नाही, पण जनरली मुद्दे काय आहेत? आता इमिग्रेशनचा मोठा प्रश्न आहे. सदर्न बॉर्डर जी आहे, मेक्सिकोची बॉर्डर आहे, तिथून खूप अनडॉक्युमेंटेड लोक येतात. जवळजवळ मिलियन लोक तिथून ती हद्द पार करतात, अमेरिकेमध्ये येतात. त्यांच्याकडे काही पेपर वर्क नाही,
काही लोक असायलमसाठी येतात, काही लोक इकॉनॉमिक रिझनसाठी येतात. तर हा एक मोठा प्रश्न आहे. जो ट्रम्पचं म्हणणं आहे की ती बॉर्डर बंद करावी, तिथं जास्त कंट्रोल असावा, आणि डेमोक्रॅटिक पार्टीला थोडंसं त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, हे जो लोक लोक क्रॉस करतायत. त्यामुळे शिकागोमध्ये सुद्धा आता बघा की त्यांच्यासाठी काही हॉटेल रूम दिली आहेत का, न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यासाठी काही डेबिट कार्ड दिली गेली. आणि त्यामुळे तिथली स्थानिक जे इमिग्रंट्स आहेत ते म्हणतात की अहो, तुम्ही आमच्या ग्रीन कार्डवरती आणि H1 व्हिसावरती एवढी वेळ लावता, पण ही इलिगली आलेली माणसं आहेत, त्यांना तुम्ही डेबिट कार्ड देता, हॉटेलमध्ये त्यांची राहायची व्यवस्था करताय, हे असं का? म्हणजे इमिग्रेशन हा मुद्दा आहे. अजून कुठले मुद्दे आहेत? इमिग्रेशन हा एक मोठा प्रश्न सध्या आहे. आणि मी आता काँग्रेसचा जो मेंबर आहे तिथं, तर माझी कमिटी जी आहे ती होमलँड सिक्युरिटी कमिटी आहे. तर त्याचा सुद्धा विषय तोच आहे. तेव्हा आम्ही आमच्या कमिटीमध्ये हे निर्णय घेतो या विषयावरती. इमिग्रेशन मोठा, अर्थात इकॉनॉमी इज अ व्हेरी बिग क्वेश्चन. इकॉनॉमीमध्ये आता आपलं इन्फ्लेशन जे वाढलंय, इन्फ्लेशन. इंटरेस्ट रेट्स आता 6-7% इंटरेस्ट रेट्स आहेत. जवळजवळ पूर्वीचे $100 तुम्हाला जेवढी ग्रोसरी मिळायची 4-5 वर्षापूर्वी, आता जवळजवळ त्याच्या अर्ध्या प्रमाणात ग्रोसरी मिळते सर, मी $100 मध्ये. तुम्हाला इथे थोडंसं थांबवतो आणि मी सांगतो की भारतामध्ये दरवर्षी महागाई वाढते सर. हो, तसं अमेरिकेत होतं का हो? अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन साधारण 2-3% असतं, त्याच्यापेक्षा काही जास्त नसतं. पण गेली कोविड नंतर इन्फ्लेशन खूप वाढलं अमेरिकेमध्ये. आणि अर्थातच पक्ष जो सत्तेमध्ये आहे तो डेमोक्रॅटिक पक्ष, हे सगळं झालं त्यावेळेला जो बायडन, कमला हॅरिस यांचा पक्ष. त्यामुळे नॅचरली रिपब्लिकन पक्षाने त्यांच्यावर टीका केली की तुमच्यामुळे हे इन्फ्लेशन झालं, तुमच्यामुळे दर वाढले सगळे, तुमच्या चुकीची तुम्ही धोरणं घेतली, तुम्ही खूप खर्च केला कोविडवरती, लोकांना नाही, मोफत पण तुम्ही पैसे वाटले. मला असं म्हणायचंय की हा, पक्ष हा सोडून देऊ आपण, की कारण ते एकमेकांवरती चिखलफेक करणारच, त्याच्याशिवाय हो, त्यांचं हो. राजकारण चालणार नाही. पण महागाई हा मुद्दा कधी अमेरिकेच्या राजकारणामध्ये होता का, हा नव्यानं आलेला मुद्दा आहे? आणि याच्या व्यतिरिक्त अजून कुठले असे स्ट्रॉंग मुद्दे आहेत ज्याच्यावरती सगळे लोक असे लक्ष ठेवून आहेत? नाही, झालेलं आहे. मागं सुद्धा जेव्हा जिमी कार्टर प्रेसिडेंट होते, तेव्हा इंटरेस्ट रेट 17% होते. बापरे. तेव्हा इकॉनॉमी इज ऑलवेज अन इश्यू. किचन टेबल इश्यूज इज ऑलवेज देअर. प्राइसिंग आणि अफोर्डेबिलिटी, प्रिस्क्रिप्शन मेडिसिनचे कॉस्ट, हे नेहमीच चर्चेचा विषय आहे. कॉलेजचं एज्युकेशनचे एक्सपेन्सेस. तेव्हा दिस इज कॉल्ड अ किचन टेबल इश्यू. आणि त्याच्यामध्ये काय आहे की इकॉनॉमी इज ऑलवेज अ फॅक्टर इन एव्हरी इलेक्शन. आणि या इलेक्शनमध्ये जवळजवळ इकॉनॉमी इज नंबर 1 इश्यू, आणि इमिग्रेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. भारतामध्ये आता अबॉर्शन सारखा एखादा विषय असेल तर त्याला फारसं चर्चा होत नाही, पण अमेरिकेत तर तो अत्यंत जवळचा विषय आहे. आणि दोन्ही पक्षामध्ये बऱ्यापैकी विचारामध्ये फरक आहे. तेच गोष्ट गन कंट्रोल्सची आहे. आपल्याकडे परत भारतामध्ये गन कंट्रोलचा इश्यू काही जवळजवळ नाही आहे, अबॉर्शनचा इश्यू जवळजवळ नाही आहे. पण इथं अमेरिकेमध्ये दोन पक्षांची मतामध्ये भरपूर फरक आहे या दोन विषयावरती. आणि त्याच्यामुळे बरेचशी विभागणी होती, आणि बरेचसे रिपब्लिकन आहेत कारण त्या दोन विषयावरती. तसंच बरेचसे डेमोक्रॅट्स आहेत ते त्यासाठी आहेत. तर त्याच्यामध्ये क्लिअर डिफरन्स आहे दोन्ही बाजूमध्ये. वा, थँक्यू सर तुम्ही सांगितल्याबद्दल. आता मला सांगा सर, की आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा आता निवडणुका जसं तुम्ही म्हणलात, तर ग्रामीण राजकारण आणि होय, शहरी राजकारण याच्यामध्ये खूप फरक असतो सर. हो. म्हणजे विचारांमध्ये पण फरक असतो, लोक कसा विचार करतात. आणि तिथलं जी इकॉनॉमी आहे, आणि मला हे माहीत नाही, तुम्ही मला एज्युकेट करा सर, की इथली जी इकॉनॉमी असते, ग्रामीण इकॉनॉमी किंवा रुरल साईडची इकॉनॉमी आणि शहरी इकॉनॉमी याच्यामध्ये खूप फरक असतो का, आणि त्या इकॉनॉमीचा राजकारणावरती परिणाम होतो का? हा, विचार पद्धती वेगळ्या आहेत. बरीचशी जी आता शहरं आहेत, आता इंडियानासारखा देश तुम्ही राज्य घ्या. इंडियाना हा तसं म्हटलं तर व्हेरी कन्झर्वेटिव्ह रिपब्लिकन रुरल एरिया आहे तिथल्या. पण तिथली जी शहरं आहेत ती बरीचशी डेमोक्रॅटिक लोकांची आहेत, त्याच्यामध्ये जास्त डेमोक्रॅटिक लोकांची मेजॉरिटी आहे.
आता डिट्रॉइट सारखं जर तुम्ही बघितलं, डिट्रॉइट जवळजवळ 75% डेमोक्रॅटिक आहे. आणि पण तुम्ही जर इथून डिट्रॉइट पासून दूर जाल आणि इथली जर तुम्ही म्हणजे रुरल एरिया बघितल्या तर ती 60, 70, 80% रिपब्लिकन आहेत. तेव्हा आणि त्यांच्या विचारामध्ये, राहणीमानामध्ये फरक आहे, इकॉनॉमिक सिच्युएशन मध्ये फरक आहे. पण बरीचदा शहरं जी आहेत ती जास्त डेमोक्रॅटिक लिनिंग आहेत. सो मग आता आपल्याकडे असं असतं सर की दूध संघ असतील, साखर कारखाने असतील, या माध्यमातून लोकांचा प्रभाव पाडणं त्या त्या व्यक्तींनी आणि मग त्या त्या पक्षांनी त्याप्रमाणे त्यांचं राजकारण करणं. तर इथं काही अशा प्रकारच्या गोष्टी चालतात का? नाही, पण आता बघा ना तुम्ही, जे काही कोच ब्रदर्स म्हणून आहेत ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांचा पैसा राजकारणामध्ये पैसा देऊन इन्फ्लुअन्स घेणे हे त्यांचं काम आहे. तेव्हा अशी दोन्ही बाजूला लोक आहेत. एका बाजूला मार्क क्युबन आहे जो आता कमला हॅरिसला सपोर्ट करतोय, तो बिलियनेर आहे. दुसऱ्या बाजूला इलॉन मस्क आहे, तो ट्रम्पना सपोर्ट करतोय. तर ही मंडळी जी आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि त्यांना इन्फ्लुअन्स करायचं आहे राजकारणावरती. आणि दुर्दैवानं सिटिझन्स युनायटेड नावाचा एक बिल जे पास म्हणजे एक निर्णय दिला गेला सुप्रीम कोर्टानं, त्याप्रमाणे त्यांनी लोकांना, कॉर्पोरेशन्सना, लोकांना असा काही पैसा त्या पॉलिटिकल ऍक्शन कमिटीच्या द्वारा खर्च करून निवडणुकीवर इन्फ्लुअन्स करण्यासाठी त्याची मुभा आहे. आणि ती एक तसं दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे आउटसाइड मनी जो येतो आपल्या इलेक्शनमध्ये आणि त्या पैशाचा इतका प्रभाव आहे, कारण पैशाशिवाय काही इलेक्शन लढवता येत नाही, कारण इतकं खर्चिक प्रकार आहे. हे सगळ्या जाहिराती कराव्या लागतात, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो खर्च लागतो तो असाच येतो. त्यामुळं अमेरिकेचा आता आम्ही काँग्रेसमध्ये एक प्रयत्न करतोय की इलेक्शनला पैसे जे आहेत हे पब्लिक फंडिंग करून यावेत. कुठल्या श्रीमंत माणसाकडून येऊ नयेत, ते पब्लिक फंडिंग करून यावेत, त्याचे लिमिट्स असावेत, असे काही आम्ही आता नियम करतोय. पण त्याला फारसा सपोर्ट नाही आहे काँग्रेसमध्ये. वाह, छान सर. आता आपण थोडंसं पुढच्या टप्प्याकडे जाऊयात आपल्या मुलाखतीच्या चर्चासत्राच्या. आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल आणि तुम्ही स्वतः अध्यक्ष होतात, तर जनरेशन्स आता बदलत चालल्यात. तुम्ही ज्या साली आला तिथे, त्यावेळेला नुकतीच भारतीय यंग मुलं ही अमेरिकेमध्ये येत होती. पण आता जर तुम्ही पाहिलं असेल, एक 25-30 वर्षांनंतर आता पूर्ण स्थलांतर झालं, पूर्ण ही परिस्थिती बदलली आहे आणि आता ही मुलं इथेच वाढलेली आहेत आणि आता ती इथल्या राजकारणात येऊ इच्छितात. तर तुम्ही त्यांना कसा मार्ग सांगाल? कुठल्या प्रकारे जर एखाद्या यंग मुलांना इथे यायचं असेल, तर त्यांनी कसं यावं? सुरुवात ही खरं म्हणजे सुरुवातीला लोअर लेवल पासून करायला पाहिजे. मी थोडंसं उलटं केलं, कारण मी जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेला माझ्या वयाप्रमाणे मला ते सगळं सुरुवातीपासून करता नाही येत होतं. पण जर एखाद्या तरुण मुलाला जर हे करायचं असेल तर किंवा मुलीला, तर त्यांनी सुरुवात करावी बिईंग अन ऍक्टिव्हिस्ट. तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला तीव्रतेने काही गोष्टी वाटतंय, अमेरिकन ड्रीम बद्दल वाटतं किंवा LGBTQ इश्यूमुळे वाटतं किंवा आणि कुठल्या इश्यूमुळे तुम्हाला वाटतं की तुम्हाला क्लीन वॉटर, क्लीन एअर पाहिजे, एन्व्हायरमेंटल इश्यूमध्ये तुम्हाला यू आर पॅशनेट अबाउट, तर तुम्ही तुमचा जो विषय आहे त्याच्यामध्ये काम करावं, त्याच्यातून जनजागृती करावी, लोकांची बोलावं, मोबिलाइज करावं लोकांना. असं हे ग्राउंड पातळीवरती, ग्रासरूटमध्ये हे काम करावं लागतं. आणि त्यातून हे नेते वरती येतात की असं काम करून पुढे येतात. मी थोडंसं उलटा केलं, माझा प्रकार असा वेगळा होता. पण असं करून तुम्ही नाव बनवाल, असं करून तुम्ही लोक जमवाल, तिथे सपोर्ट जमवाल आणि असा सपोर्ट घेऊन त्या सपोर्टमधून फायनान्सिंग येऊन तुमच्याकडे तुम्ही निवडणूक लढवाल. मग त्यासाठी मग तुम्ही लोकल लेव्हलवरती सिटी काउन्सिल असतं, त्याचं कमिशनर असतात लहानच्या काउंटीचे, अशी एखादी पोझिशन घेऊन, ट्रेझरर असतात, एखाद्या लहानशा गावाचे मेयर असतात, अशा पोझिशन्स घेऊन हळूहळू वरती येणं
हे नॉर्मल प्रोसेस आहे. ती मी नाही केली, पण तशी नॉर्मल प्रोसेसनं वरती तुम्ही याल आणि मग तुम्ही एखादी मोठी जागा साठी तुम्ही उमेदवारी व्यक्त कराल. आता कमला हॅरिस यापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये होत्या, अटर्नी जनरल होत्या त्या राज्याच्या. त्याही पूर्वी त्यांनी काही अशी लहान सहान पदं केली आहेत. असं करतच ही मंडळी इथपर्यंत येतात. तुम्ही खूप असामान्य केलंय सर. तुम्ही डायरेक्ट मोठ्या पोझिशनला मला लढलाय. वेळ नव्हता आणि जेव्हा मी बिझनेस करत होतो, बघा की मी मी बऱ्याच लोकांच्यासाठी माझी ही गोष्ट आहे की मी इथं अमेरिकेत आलो, $20 घेऊन आलो. एक बॅग, एक सुटकेस, $20. माझी कॉमन स्टोरी आहे. मला स्टुडंट व्हिसा, F1 स्टुडंट व्हिसावरती आलो. तो माझा 4 वेळा तरी रिजेक्ट केला. शेवटी मला व्हिसा दिला त्यांनी 5व्या वेळेला. असं करत मी वयाच्या 24व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये पाऊल ठेवलं पहिल्यांदा. इथली काही ओळख नव्हती, काही नव्हतं. आता माझ्यासारखे 24 वर्ष बाहेरच्या देशात राहिलेले इथं येऊन परत अमेरिकेमध्ये खासदार झाले असं मला तरी काही उदाहरण माहीत नाहीये. कारण बरेच वेळेला काय होतं की आपली ऍक्सेंट, आपलं बोलणं, आपलं वागणं हे सगळं वेगळं असतं. कारण 24व्या वर्षी तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा तुम्ही इथल्या लोकांसारखे नसता. जसा माझा मुलगा अत्यंत सुंदर बोलतो, कारण तो इथं जन्मलेला आहे आणि इथं वाढलेला आहे, तसं मी बोलत नाही. ती माझ्याकडे तशी बोलायची स्किल नाहीये किंवा माझी तशी ऍक्सेंट नाहीये, भाषा नाहीये. त्यामुळे अशी लोक सहसा निवडून येत नाहीत. तेव्हा थोडंसं माझ्या बाबतीत थोडा हा अपवाद झाला की मी अशा, आणि ती सुद्धा मी ज्या मतदारसंघामधून निवडून आलो, इथं जवळजवळ 60% लोक काळे लोक आहेत, आफ्रिकन अमेरिकन लोक आहेत. इथं जवळजवळ भारतीय कोणीच नाहीये. आमच्या म्हणजे बरेचदा सुद्धा भारतीय लोक जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांच्याकडे 20-30% भारतीय लोक त्या एरियामध्ये असतात. पण माझ्या मतदारसंघामध्ये भारतीय लोक कोणी नाहीये. गोरी लोक आहेत, काळे लोक आहेत आणि हिस्पॅनिक लोक आहेत. तर एक म्हणजे मी बाहेरचा वेगळा दिसणारा, वेगळा बोलणारा, आणि परत दुसरं म्हणजे की अशा मतदारसंघामध्ये जाऊन त्या लोकांचं मन जिंकून त्यांच्याकडून मतं घेऊन निवडून येणे. माझ्या आता मतदारसंघामध्ये 750,000 नागरिक आहेत. तर त्या लोकांनी निवडून देणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. पण बरेचदा मी आता तरुण लोकांना मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या ग्रासरूट पासून या आणि एस्टॅब्लिश करा. विषयामध्ये, तुमच्या विषयामध्ये तुम्ही मोबिलाइज करा, लोकांची बोला, आणि तसं करत, मैत्री करत, मित्र जमवून, सपोर्टर्स जमवून तुम्ही वरती या. खूपच छान सर. तुमची स्टोरी अमेझिंग आहे आणि काही काही जणांना माहीत नाहीये. ते आता कमेंट्समध्ये लिहितात की अमेझिंग स्टोरी किंवा अमेझिंग अचीवमेंट. सगळ्यांना मी सांगतोय, जे जे आता या सेशनमध्ये आलेत, तुम्ही नक्की सरांचं पुस्तक वाचा. मी खूप वेळा वाचलंय आणि अतिशय प्रेरणादायी त्यांचा सरांचा प्रवास आहे. म्हणजे ते अॅक्रनला आले काय, त्यांनी PhD केली काय. सर मी तुमचं पाठ आहे, मी तुम्ही सांगायचे ते मीच सांगणार होतो तुम्हाला. तुम्ही कधी आलात, काय काय केलं. इतक्या वेळा मी ते वाचलेलं आहे पुस्तक. त्याच्यानंतर आणि आले. जर हा. राहुल, जर कुणाला तर ह्याचं PDF हवं असेल हो. तर मी ते पाठवू शकेन, ईमेल केली तर तुम्हाला किंवा मला. माझी ईमेल shriThanedaar@gmail.com. माझं जस्ट वन वर्ड, श्रीठाणेदार. आणि तुम्ही जर सांगितलं तर मी त्यातली कुठली पुस्तकं, माझ्याकडे ती 2 मराठी पुस्तकं आहेत, तुम्ही जी प्रसादनी दाखवली ती, आणि हा तुमच्याकडे आहेत, आणि माझं एक इंग्रजी पुस्तक आहे ज्या तुमच्या मुलांना वगैरे वाचता येत नाही. अरे वा, छान. तर यातली कुठलीही पुस्तकाचं PDF विनामूल्य मी तुम्हाला पाठवून देईन. तेव्हा तुम्ही जर मला फक्त ईमेल करा, shriThanedaar@gmail.com. नक्कीच. आणि सर तुमचा एक रेडिओचं अभिवाचन पण आहे पुस्तकाचं. अजित भुरे यांनी केलंय ते. हो हो हो. अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर एखादा वाचक नसेल एवढा छान, तर ते गाडीत राहून सुद्धा तुम्ही ऐकू शकता. आणि अतिशय सुंदर असा सरांचा प्रवास आहे. पण त्याच्यासाठी आपण त्यांची नक्की वेगळी मुलाखत घेऊयात. आजचा आपला विषय हा अमेरिकेतल्या राजकारणाचा आहे. तर आपण पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे येऊयात सर. इथे बेल काउंटी आणि रस्ट काउंटी असे बऱ्याच संज्ञा आपण ऐकतो. तर याच्याबद्दल हो. काय सांगाल सर तुम्ही? काही नाही, बरेचदा कसं समजलं जातं की एखादी काउंटी जी आहे त्याचं जे कॉम्पोजिशन आहे ते अमेरिकेच्या कॉम्पोजिशनशी जुळतं मिळतं आहे.
त्यामुळे बरेचदा असं म्हणतं की या काउंटीमध्ये जे होईल बेल वेदर सारखं ते देशामध्ये होईल. असे काही, कारण काय आहे की तसं बघितलं तुम्ही शेवटी की जरी आपण प्रत्येक आपलं प्रत्येकाचं मत आहे आणि आपले विचार आहेत, तरी पण एक ठरलेलं असतं. आता हे बघा, ट्रम्पला जवळजवळ 16% मेल म्हणजे जास्त पुरुषांचा 16% जास्त सपोर्ट आहे. तर उलट कमला हॅरिसला स्त्रियांचा जास्त सपोर्ट आहे. मग मग हिच्यामध्ये सबर्बन विमेनचा कुणाकडे कल आहे, मग त्यांचे इश्यूज काय आहेत. सबर्बन विमेनना सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट, पब्लिक सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग जो पक्ष पब्लिक सेफ्टी बद्दल बोलतो, जो कॅन्डिडेट, त्याच्याकडे त्यांचा कल असेल. असा सगळा हा म्हणजे मिलेनियलचा काय वर्ग असा, म्हणजे थोडंसं बघितलं तर असे वेगवेगळे ग्रुप्स बघितले तुम्ही तर तुम्हाला समजेल की साधारण इथं कुठल्या प्रकारचे विचार पद्धती आहे. अच्छा. सो आता आपण शेवटाकडे येताना थोडं आपलं मन भारतीय असल्यामुळे आपल्याला भारताबद्दल आकर्षण असलं आहे, अजूनही आपल्या मनामध्ये भारत सगळ्यांच्या आहे. तर त्याच्याबद्दलचे एक 2-3 प्रश्न विचारतो आणि मग नंतर हो. आपण थोडेसे घेऊयात. तर अमेरिकेतल्या या निवडणुकींमध्ये भारतीय वंशांच्या मतदार जे आहेत, ते काही परिणाम करतील का? किंवा त्यांचा कितपत परिणाम असतो? हो, नक्कीच. नक्कीच परिणाम करतील. आणि जसं तुम्हाला मी म्हटलं, म्हणजे तुम्ही एखाद्या अलाबामामध्ये एवढा फरक नाही पडणार किंवा मोठ्या काही स्टेशनमध्ये. कॅलिफोर्नियामध्ये एखाद्या काही फरक नाही पडणार इतका. तरीही प्रत्येकाने आपलं मत द्यावं आणि चुकवू नये, हे तर नक्कीच आहे. पण ज्या स्विंग स्टेटमध्ये तरी अतिशय महत्वाचं आहे. हे जे आता तुम्हाला सांगतो मी, कॅलिफोर्नियामध्ये एक श्री कुलकर्णी नावाचा एक उमेदवार होता. आणि त्यांनी तो निवडून नाही आला अनफॉर्च्युनेटली, पण त्यांनी काय केलं की त्यांनी म्हणजे हिंदीमध्ये त्याची पत्रकं पाठवली, तमिळमध्ये पत्रकं पाठवली. त्यांनी असं काही केलं की जिथं त्या राज्यामध्ये काही तमिळ बायका होत्या, त्यांनी तमिळ लोकांना तमिळमध्ये फोन केले, मराठी लोकांनी मराठीमध्ये फोन केले, आणि कुठं काय केलं किंवा असं करत त्यांनी एक वेगळाच प्रचार केला की असा प्रत्येक ग्रुपला टार्गेटिंग, स्पेशल टार्गेटिंग करून त्यांनी त्याचा प्रचार केला. तर आपला जो भारतीय लोकांचा जो संख्या जी आहे, 2% असतील, 3% असेल, तर त्यानं खूप मोठा फरक पडतो. त्याच्यामुळे इलेक्शन जिंकणे सुद्धा म्हणजे इट कुड फ्लिप वन वे ऑर दी अदर. पण एकंदरीत काय आहे की एक आपली सिव्हिक ड्युटी या नावानं आपण मतदान तरी नक्कीच केलं पाहिजे. तुमच्या मतदानाचा उपयोग होईल किंवा नाही होईल हा प्रश्न नाही आहे, पण हे एक आपलं कर्तव्य आहे. आपण हे एक आपलं कर्तव्य आहे, सिव्हिक ड्युटी आहे, म्हणून या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आपण या देशाचं पूर्णपणे जेव्हा भाग होतो, तेव्हा आपण या मेनस्ट्रीम मध्ये जे काही इश्यूज आहेत त्याचं आपण बघितलं. पण आपण दिवाळी करावी, गणपती करावा, बाकी सगळ्या गोष्टी कराव्या, त्यात काहीच चूक नाही. पण त्याचबरोबर अमेरिकेच्या मेनस्ट्रीम मध्ये आपण यांचे नागरिक आहोत. हा देश आता आपण आपला म्हणून स्वीकारलाय. तर या देशाच्या संपूर्ण भागामध्ये आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. आणि हे सगळे इश्यूज जे आहेत हे महत्वाचे आहेत. आणि उद्या आपल्या मुलांना याच्यामुळे परिणाम होईल. त्यांचं स्वातंत्र्य आपल्या मुलांचं, आपल्या नातवंडांचं या गोष्टी अवलंबून आहे. आता बघा, इस्रायलचा प्रश्न आहे. इस्रायलमध्ये एवढा मोठा सपोर्ट आहे इस्रायलला अमेरिकेचा, कारण अमेरिकेमध्ये जी ज्युइश लोक आहेत ती अतिशय सक्रिय आहेत. आणि त्यामुळं अमेरिकेला, सरकारला एक भाग पडतं की एक सतत भूमिका घ्यावी लागते म्हणून. तेव्हा अशी आपण एक स्ट्रॉंग लॉबी बनवायला पाहिजे, आपलं पॉलिटिकल मसल पाहिजे भारतीयांचं, की त्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांच्यावरती काही प्रभाव पाडू शकाल की कसं तुमचं मत. आणि हे सगळं महत्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट राजकारणी जे ठरवतात, जे बिलं पास होतात, याच्यामुळं आपल्या आयुष्यावर फरक पडतो. आपल्या फायनान्शियल वेलबिंग वरती फरक पडतो, आपल्या सोशल वेलबिंग मध्ये फरक पडतो. तर या सगळ्यासाठी हे आपण करणं अतिशय महत्वाचं आहे. मस्त, छान. तुम्ही अगदी मार्मिक उत्तर दिलंत याला. आता उलट्या अर्थानं विचारतो, की अमेरिकेतले जे भारतीय वंशाचे राजकारणी आहेत, त्यांची काय भूमिका असते जेव्हा ते निवडून जातात? तेव्हा त्यांची भूमिका काय असते इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये सुद्धा?
आणि इथे राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी सुद्धा? हे बघा, आता आम्ही काँग्रेसमध्ये आमचे 6 खासदार भारतीय वंशाचे आहेत. त्यातले 2 लोक इथं जन्मलेली आहेत, इथं वाढलेली, इथं जन्मलेली आहेत. मी 24 वर्षाचा असताना इथं आलो. दुसरा एक राजा आहे, तो 3 महिन्याचा असताना इथं आला. तर आता आमच्या प्रत्येकांची मतं, जरी आम्ही सगळे डेमोक्रॅटिक असलो तरी प्रत्येकांच्या मतामध्ये फरक आहे आणि प्रत्येकांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बरं, भारतातली 2 जे पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष किंवा मोदी यांच्याबद्दल, त्यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तेव्हा जस्ट बिकॉज आम्ही भारतीय आहोत म्हणून आम्ही सगळे एकसारखं समान मोनोलिथिकली विचार करतो असं नाहीये. प्रत्येकांची आमची मतं वेगळी आहेत, आमची धोरणं वेगळी आहेत. तर विथिन डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये सुद्धा आमच्यामध्ये फरक आहेत, मतामध्ये फरक आहे. आणि मी इथे आवर्जून सांगतो की आपले काँग्रेसमन श्री ठाणेदार सर आहेत, त्यांनी पहिलं हिंदू कॉकस जे भारतीय लोकांचं अमेरिकेच्या संसदेमध्ये आहे ते त्यांनी चालू केलेलं आहे. सो त्याबद्दल सर खरंच तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता तुम्ही जे मगाशी उल्लेख केलात की वातावरण निवडणुकांचं आहे आणि अशा निवडणुकांच्या वातावरणामध्ये एका कॅन्डिडेटने भाषेमधनं, वेगवेगळ्या भाषेमधनं संपर्क साधायचा प्रयत्न केला. तर भाषा हे माध्यमच या निवडणुकांमध्ये मजा आणण्याचं काम करत असतं. अमेरिकेतलं निवडणुकांचं विश्लेषण हे मराठीमधनं सुद्धा व्हावं म्हणूनच हा आपला आजचा जो कार्यक्रम होता तो आपण ठेवला होता. याच्यामध्ये उद्देश हाच होता की ही जी काही सगळी माहिती आहे ती मराठीमधनं, अस्सल मराठी माणसाच्या नजरेतनं आणि ज्यानं स्वतः अनुभव घेतलाय त्याच्याकडून ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून. जाताना सगळ्यात शेवटचं सांगतो की पु ल देशपांडे यांचा एक किस्सा आहे, त्यांचं एक भाषण आहे. तर ते जेव्हा अमेरिकेमध्ये आले होते, मला वाटतं BMMच्याच व्यासपीठावरनं त्यांनी भाषण दिलंय हे, आणि मी ऐकलंय. मी तर फार लहान होतो जेव्हा त्यांनी दिलंय भाषण तेव्हा. तेव्हा ते असं म्हणाले होते की त्यांच्याकडे म्हणजे पु ल देशपांडेंकडे अमेरिकेतली अनेक माणसं जात आहेत आणि ती सांगतायत त्यांना की पु ल देशपांडे, तुम्ही मराठीसाठी खूप भारी काम करताय, खूप मोठं काम करताय आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं काहीतरी करायचंय, मराठीसाठी काहीतरी करायचंय आणि आम्ही इथे राहून काहीच करू शकत नाही, तुम्ही आम्हाला सांगा काय करायचंय. पु ल देशपांडेंनी त्यांना खूप एक छान मार्मिक उत्तर दिलं होतं जे मला फार आवडतं. ते असं म्हणाले होते की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात मध्ये जर तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही राजकारणी असाल, तुम्ही काय केमिकल इंजिनियर असाल, ते सगळं फक्त मराठीमध्ये भाषांतर करा. तुम्ही जे जे काही तुमचं ज्ञान आहे ते मराठीत भाषांतर करा. सगळ्यात मोठं मराठीचं काम तिथून होईल. आणि याच नोडवरती आता आपण थांबूयात आणि ठाणेदार सरांना आपल्याला इथे येऊन मराठीमध्ये त्यांनी इतकी छान सुंदर माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पण आभार मानणं काही बरोबर नाही, कारण ते स्वतः BMMचे परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे मी म्हणेन की आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये बांधूया घर, अशा घराला दार कशाला. तर मला माहिती आहे की सर तुम्हाला जायचं, पण तुम्हाला वेळ असेल तर आपण प्रश्न घेऊ शकतो बाकीच्यांचे, अदरवाईज आपला. 1-2च मिनिटं, कारण माझा 10:30 आहे बरोबर. झूम इंटरव्ह्यू. भारतातल्या एका टेलिव्हिजन स्टेशन बरोबर इंटरव्ह्यू करतोय मी, NDTV वरती. आणि त्यांना इथल्या काही राजकारणाबद्दल काही प्रश्न आहेत, पण आपण 1-2 प्रश्न पटकन घेऊ मी आणि आपले BMMचे BOT आहेत नितीन सर, मी त्यांना विनंती करतो त्यांनी 1-2 शब्द बोलावेत. नक्कीच. म्यूट. सर तुम्ही म्यूट नितीन आहात. आवाज. हां सर तुम्ही, हां आता बोला. सॉरी. नमस्कार मंडळी. श्री ठाणेदार आणि माझा परिचय खूप वर्षांचा आहे, कारण त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही BMMचं काम करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची अशी की एक सामाजिक बांधिलकी आणि एक सेवाभावी स्वभाव ह्याच्या जोरावर श्री ठाणेदार, त्यांनी तुम्हाला सांगितलं कुठला मतदारसंघ तो आहे, आणि त्या मतदारसंघात तुम्हाला सांगतो प्रायमरी इलेक्शन मध्ये त्यांच्या विरुद्ध 2 आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या उमेदवार उभे होत्या. तरी सुद्धा श्री ठाणेदार ते निवडून आले आणि ह्या पुढच्या निवडणुकीत ते नक्कीच निवडून येतील. मागच्या निवडणुकीत तसंच झालं. सो आपल्या सगळ्यांना त्यांना शुभेच्छा तर आहेतच, परंतु महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी ज्या दृष्टिकोनातून आपल्याला समजावून सांगितलंय ही प्रोसेस कशी असते इलेक्शनची, किंवा इथे कशा प्रकारची विचारसरणी चालते, हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण आपण ही आपली कर्मभूमी आहे सगळ्यांची. ह्या कर्मभूमीमध्ये त्यांच्यासारख्या लोकांचा आदर्श ठेवून आपल्याला पुढे जायचंय आणि मुख्य म्हणजे समाजसेवा करायची मुळात.
राजकारण म्हणून त्याच्याकडे न बघता एक समाजसेवा म्हणून जेव्हा तुम्ही बघायला जाता, आणि तेच मला वाटतं श्री ठाणेदार त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. सो श्री, आज इथे आल्याबद्दल आपला परिचय खूप वर्षांचा आहे. आपली हो. जेव्हा जेव्हा तुम्ही येता इलिनॉय शिकागोमध्ये भेट होते, तर नक्कीच सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला धन्यवाद वन्स अगेन. आणि थँक्यू सो मच राहुल, तू खूप छान संयोजन केलंस त्याचं. सो थँक्यू राहुल. आणि प्रसाद, इनिशिएटिव्ह ऍब्सोल्युटली नेसेसरी, आणि डेफिनेटली बीएमएमचं काम या तरुण लोकांच्या हातात आहे सध्या, तेव्हा ते खूप छान करतायत आणि असंच ते पुढे करत राहतील अशी नक्कीच खात्री आहे मला. धन्यवाद. कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही तुमचा हात रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करायची संधी देतो. याच्यावरती बरेच जण प्रश्न टाकतायत, तर त्यातला एक प्रश्न वाचतो सर मी. शुभदा सावरगावकर, तुम्हाला बोलायचं का शुभदा ताई? म्हणजे मी तुम्हाला तुमचा प्रश्न स्वतः विचारता येईल. तुम्ही हात वर करा फक्त तुमचा. त्यांचा मुलगा छान ओम छान काम करतोय इथं मिशिगन मध्ये. हो बरोबर. तुम्ही तुमचा हात रेज केलात तर मला दिसाल तुम्ही लगेच. ठीक आहे. एक प्रश्न होता की असं काही आहे का की कुठला उमेदवार हा भारतासाठी चांगला असतो, वाईट असतो, किंवा अशी पार्टी आहे का? आता ते अगेन मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्याला जजमेंटनी सांगा, उत्तर द्या. पण असा प्रश्न आलेला आहे की असं काही असतं का? का मला नाही असं वाटत. मला शेवटी काही अमेरिकेचा उद्देश जो काय आहे तो इकॉनॉमिक उद्देश आहे. तेव्हा आपल्या इकॉनॉमिक उन्नतीसाठी त्यासाठी ते करतील काही. कारण भारताला दुर्लक्ष करता येत नाही. आता भारत जगातली तिसरी इकॉनॉमिक पॉवर होतीये आणि भारताला धरूनच जावं लागेल. एस्पेशली चायनाचा जो अग्रेशन सध्या चालू आहे, तर त्याला शह देण्यासाठी अमेरिकेला भारताची जरुरी आहे. त्यामुळं अमेरिकेतला कुठलाही नेता आला किंवा भारतामध्ये कोण आहे पंतप्रधान, याचा फारसा फरक नाही पडणार. कारण या दोन्ही देशाला एकत्र येऊन काम करायलाच पाहिजे. धन्यवाद सर. 2 प्रश्न घेऊयात आपण आणि थोडक्यात प्रश्न विचारा तुमचे. शुभदाताई, तुम्हाला मी अनम्यूट करतो, बोला. तुम्ही अनम्यूट करा आधी आणि मग बोला. हा, अनम्यूटचं बटन मी तुम्हाला दिलंय बघा, अनम्यूट करा. हाँ, ओके. नमस्कार श्री, इट्स ऑलवेज अ प्लेजर टू Yeah. हिअर यू. आमचा मुलगा ओम सावरगावकर हा मिशिगन मध्ये सध्या कमला हॅरिसचं प्रेसिडेन्शियल कॅम्पेन लीड करतो आहे. तर वी आर व्हेरी हॅपी दॅट ही इज क्लोज टू यू श्री देअर, राईट? परवा एक भेटला होता प्रश्न. ओम मला भेटला होता Oh, ओम. very good. आम्ही